तर हा प्रश्न आला, मग राष्ट्रवादी काय वेगळी लढणार, तुम्ही महायुतीत आहात. तर हं, ते म्हटले की आम्ही दोघं जर एकत्र आलो हं, तर तिसऱ्याला लाभ होतो. म्हणजे जनरली हं, दोघं भांडले तर तिसऱ्याला हं, लाभ होतो. या केसमध्ये दोघं एकत्र आले तर तिसऱ्याला लाभ होत होता. म्हणजे हं, महाविकास आघाडीला हं, लाभ होत होता. म्हणून अजित पवार हं, स्वतंत्र लढणार. हं, अशा प्रकारची भूमिका त्यांनी जाहीररित्या मुख्यमंत्र्यांनी मांडली. हं. स्वाभाविक मग मी दोघांच्या लाभात दोघांच्या भांडणार. एकत्र येण्याने तिसऱ्याचा लाभ कसा अच्छा. होतो, हे जरा जुनं 2017चं रेकॉर्ड चेक केलं, तर मला 83 जागा अशा सापडल्या 162 पैकी, का हं, त्या ठिकाणी आयदर बी-जे-पी, एन-सी-पी एकमेकांसमोर होती. हं, आयदर ते निवडून आले होते आणि हं, सेकंड रनर दोघांपैकी एकच पार्टी होती. हं, म्हणजे सरळ-सरळ 83 तर हे एकत्र लढले असते, तर 83 जागांवरचे बंडखोर महाविकास आघाडीला जाऊन मिळाले असते. हं, तर त्यांना ती काही ही बंडखोरी पण होऊ द्यायची नव्हती आणि हं, भाजपकडून जी लोकं गळतील किंवा हं, भाजपकडून ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांना आपसूक उमेदवारी एन-सी-पी देईल हं, आणि जी काही या महापालिकेतली जी काही संघर्ष होईल, तो हं, बेसिकली ह्याच पॉलिटिकल पार्टी म्हणजे महायुतीतल्याच पॉलिटिकल पार्टीजमध्ये होईल. हं, अशा प्रकारचं एक नियोजन यांनी किंवा हं, व्हिज्युअलायझेशन या मंडळींनी आधीच केलेलं होतं आणि अगदी तसंच झालं. हं, या पुणे महापालिकेत 165च्या 65 जागा भाजप लढतंय. त्या हं, खालोखाल 138, 139 जागा एन-सी-पी लढतंय. त्या खालोखाल 117, 118 जागा हं, शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना ही लढतीये. हं, हं, आणि महाविकास आघाडीच्या ह्या जागा बघितल्या, तर हं, त्या अगदीच नॉमिनल म्हणजे काँग्रेस काहीतरी दावा करतंय 90-95 जागांवर लढतंय. हं, प्रत्यक्षात ते दिसत नाहीये. हं, एन-सी-पी, एस-पीला तर ऑलरेडी अजित पवारांनी आपल्याबरोबरच घेतल्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही सर्वाधिक 42-43 जागा लढतो, पण त्यातले अनेक लोकं ही घड्याळाच्या हं, चिन्हावर हं, लढतात. म्हणजे 37-38च जागा ते लढतायत हं, आणि तिसरा जो याच्यातला मेन घटक राहिला तो शिवसेना आणि मनसे. हं, तर कोणीही महाविकास आघाडीतली एकत्रित स्ट्रेंथसुद्धा ते सक्षमपणे 138 उमेदवार देऊ शकले नाही. हेच महायुतीतलं स्प्लिट गेमचं गणित होतं. ते हं, त्यांनी मांडलं. हं, आता हे दोघं भांडतायत. म्हणजे हं, भाजप भांडतंय किंवा राष्ट्रवादी भांडतंय. हं, हे हा वाद होणं स्वाभाविक आहे. कारण लोकल कार्यकर्त्याच्या ज्या काही पुढच्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत किंवा त्यांना हं, जे काही एस्टॅब्लिश व्हायचं आहे, तर हं. त्यासाठीचा जो संघर्ष आहे, हा लोकल कार्यकर्त्यांसाठी हा संघर्ष चालू आहे चालू आहे. आणि त्या संघर्षामध्ये जो काही तडका द्यायचा आहे, तो तडका आयदर अजित पवार देत आहेत. हं, पहिली फोडणी अजित पवारांनी टाकली, आता आज फोडणी देवेंद्र फडणवीस टाकतील. हं, याच्या पलीकडे फार काय होईल? हं, भले याच्यावर राज ठाकरे येऊन आपली भूमिका मांडतील, आता हेच भांडायला लागले, हेच हं, असे करतायत, हं. अमुक-धमुक. पण ती स्पेस ऑलरेडी अपोझिशनची स्पेस ही अजित पवारांनी ऑलरेडी टेक ओव्हर घेतली. केली.